नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये दिले जातात। अशातच आता महायुतीची पहिली मंत्रिमंडळाची बैठक 2 जानेवारीला पार पडली। त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये महिलांच्या खात्यात जुलै महिन्यापासून जमा करण्यात येत आहे। पहिले 2 हप्ते एकत्र आणि त्यानंतर उर्वरित 2 हप्ते एकत्र खात्यावर जमा करण्यात आले होते। त्यानंतर आता डिसेंबर पर्यंत 6 हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत। ज्या महिलांना अजूनही योजनेचा लाभ घेता आला नाही किंवा त्यांचे अर्ज बाद झाले आहेत अथवा त्यांच्या कागदपत्रात काहीतरी गडबड असेल तर तुम्ही शोधून काढा, नाहीतर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची फेरपडताळणी केली जाणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। गुरुवारी झालेल्या नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीनंतर फेरपडताळणी होणार असल्याचे संकेत दिले होते। केसरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी होणार असल्याचे समजते। याशिवाय वर्धा, पालघर, लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी सांगितलं। तर आता आपण पाहूयात अर्ज का बाद होऊ शकतो। ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे अर्ज बाद होऊ शकतो। घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यामुळे अर्ज बाद होऊ शकतो। तसेच शासकीय नोकरी किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अर्ज बाद होऊ शकतो। त्याचबरोबर एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही। ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही। ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत। तर अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आजच नवा मराठा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।